UGC HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद तर्फे आयोजित सोशल सायन्स रिफ्रेशर कोर्स यामध्ये मी पार्टिसिपंट राजू बुरिले रोल नंबर 8 आपल्या समोर मायक्रो टीचिंग अंतर्गत कास्ट या टॉपिक वरती आपल्याला काही सांगू इच्छितो। या जात या टॉपिक मध्ये आपल्याला आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचे स्वरूप कसं आहे याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। आपला भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जात, धर्म आणि या आधारे जे समाजाची विभागणी झालेली आहे किंवा समाजाची संरचना तयार झालेली आहे, म्हणून जात हे समाज संरचनेचे एक घटक तत्व आहे असंही आपल्याला म्हणता येईल। जातीच्या आधारावर आणि धर्माच्या आधारावर आपल्या समाजाची विभागणी झालेली आहे। आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये जे विविध धर्म पसरलेले आहेत त्या धर्मामध्ये विभागणी झालेली आहे, तशीच विभागणी या जाती व्यवस्थेअंतर्गत सुद्धा झालेली आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं। आपल्या भारतामध्ये अनेक जाती, त्याच्या उपजाती किंवा पोटजाती सुद्धा पसरलेल्या आहेत। परंतु हा जात शब्दाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आपण थोडक्यात बघू। जात या शब्दाला इंग्रजीमध्ये कास्ट हा शब्द वापरला जातो। कास्ट हा शब्द कॅस्टा या पोर्तुगीज शब्दापासून तयार झालेला आहे। तर कॅस्टा हा शब्द कॅस्टस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे। आता कॅस्टस या शब्दाचा अर्थ तसा वंशाची शुद्धता या अर्थानं सर्वप्रथम वापरला गेला होता, परंतु कॅस्टसचा अपभ्रंश होऊन किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कॅस्टा आणि नंतर इंग्रजी भाषेमध्ये कास्ट हा शब्द जात या शब्दासाठी समानार्थी वापरला जाऊ लागला। अशा प्रकारे जाती या शब्दाच्या अर्थाची उत्पत्ती सांगितली जाते। आता यामध्ये जातीची उत्पत्ती कशी झाली किंवा जात म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे याबद्दल आपण थोडक्यात बघू। आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये जे धर्म व्यवस्था आहे आणि वर्ण व्यवस्था होती, या वर्ण व्यवस्थेमधून जातीची उत्पत्ती सांगितलेली आहे। सर्वप्रथम आपल्याकडे जे वर्ण व्यवस्था होती, वर्ण व्यवस्थेमधूनच नंतर जाती निर्माण झालेल्या आहेत असं सांगितलं जाते। आता यामध्ये ज्या काही विशिष्ट वर्ण जे होते, या वर्णामध्ये आपल्याला काही जातीचे जे भाग आहेत किंवा त्याचे जे अंश आहेत किंवा त्याचे स्वरूप आहे ते पाहायला मिळते। अर्थातच जाती वर्णामध्ये जशा प्रकारचं एका कार्याचं विभाजन आपल्याला पाहायला मिळते, तसं जातीमध्ये सुद्धा एका व्यवसायाचं विभाजन आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारे जाती ह्या भारतीय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या आहेत। आता जात हे एक प्रकारचं स्तरीकरण करते असं सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं। आता स्तरीकरण म्हणजे काय? स्तरीकरण याचा अर्थ विषमता निर्माण करणे किंवा समाजामध्ये भेदाभेद निर्माण करणे होय। यामध्ये जात हा एक जो गट आहे किंवा एक भाग जो आहे, ज्यामध्ये या स्तरीकरणामध्ये वर्ग आणि जात हे जे दोन प्रमुख घटक असतात, परंतु आपल्या भारतामध्ये जातीवर आधारित मोठ्या प्रमाणामध्ये स्तरीकरण पाहायला मिळते। बाकी भारतीय समाज व्यवस्था सोडून इतर देशांमध्ये मात्र वर्गावर आधारित स्तरीकरण पाहायला मिळते, परंतु भारतीय समाज व्यवस्थेत जात हे स्तरीकरणाचे एक प्रमुख स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आता सर्वच समाजामध्ये किंवा सर्व समाज व्यवस्थेमध्ये जात पाहायला मिळते किंवा जातीचे भाग जे आहे, पोटभाग आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये स्तरीकरणाची व्यवस्थामधून आपल्याला असं पाहायला मिळते की या ठिकाणी जात ही काही ठिकाणी उच्च, काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी कनिष्ठ स्वरूपाची आढळते। या ठिकाणी फारच कमी जाती ज्या आहेत त्या उच्च पदावर किंवा उच्च दर्जाचे असतात, काही मध्यम असतात, तर समाजातील मोठा वर्ग जो आहे हा आपल्याला कनिष्ठ स्वरूपामध्ये, कनिष्ठ दर्जामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारची जातीची जी विभागणी आहे, जातीची विभागणी ह्या उच्च, मध्यम, कनिष्ठ स्वरूपामध्ये झालेली आहे। आता जात जी आहे ती कशी मिळते, तर आपल्याला एक लक्षात येतं, जात ही जवळजवळ जन्माने मिळते। म्हणजे ज्या जातीमध्ये आपला जन्म होतो तीच जात आपल्याला शेवटपर्यंत मिळते। जात हा एक बंध वर्ग आहे। जात हा एक बंध वर्ग आहे, म्हणजे एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये जाता येत नाही। ज्या जातीमध्ये आपला जन्म होतो
त्याच जातीमध्ये आपला मृत्यू होतो हे निश्चित आहे. म्हणजे जात ही आपल्याला कधीही बदलता येत नाही. जात बदलता येत नाही, अर्थातच ती अर्पित दर्जा आहे. म्हणजे यामध्ये दर्जाचे जे दोन भाग पडतात, अर्पित आणि अर्जित, यामध्ये आपल्याला जात ही जी आहे अर्पित दर्जाने मिळते. म्हणजे ती आपल्याला जन्माने आपोआप मिळते, म्हणून त्याला अर्पित दर्जा असं सुद्धा म्हणतात. म्हणून जात जन्माने मिळते, ती आपल्याला कधीही बदलता येत नाही. आणि जातीचा जो दर्जा असतो तो दर्जा सुद्धा समाजामध्ये बदलला जात नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षामध्ये येते. जातीची विविध बंधने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी काही व्यावसायिक बंधने आहेत. म्हणजे जातीचे जे विविध व्यवसाय तयार झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ सोनार असेल, चामार असेल, लोहार असेल, गवंडी असेल, वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय जातीने निर्माण झालेले आहेत. आणि ज्या जातीमध्ये जन्म होतो, जो परंपरागत जातीचा व्यवसाय आहे, तोच व्यवसाय या जातीच्या लोकांना करावा लागतो. यामध्ये व्यवसायामध्ये कुठेही आपल्याला हस्तक्षेप आढळत नाही. कोणत्याही पात्र व्यक्तीमध्ये किंवा कुशल व्यक्तीमध्ये कितीही पात्रता असली किंवा सक्षमता असली तरी मात्र जातीचाच व्यवसाय त्यांना करावा लागतो. जातीबाहेर त्यांना जाता येते, जातीच्या बाहेरचा कुठलाही व्यवसाय त्यांना करता येत नाही. अशा प्रकारचे निर्बंध या ठिकाणी लादलेले होते, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला काही सामाजिक बंधने आहेत, काही धार्मिक बंधने आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सामाजिक बंधने म्हणजे कुठल्याही चांगल्या फंक्शन मध्ये तर आपल्याला जे कनिष्ठ जातीच्या लोकांना आहे तिथे जाता येत नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचं खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये सहभागी होता येत नव्हतं, कुठल्याही प्रकारचे भरजरी कपडे घालता येत नाही किंवा विशिष्ट वेळेमध्येच त्यांनी गावकीची कामं करावी. अशा प्रकारचे काही सामाजिक बंधने जी आहेत ती बंधनं कनिष्ठ जातीवरती लादलेली होती. त्यानंतर आपल्याला काही धार्मिक बंधने सुद्धा पाहायला मिळतात. साधारणतः यामध्ये ब्राह्मण जातीच्या लोकांना धर्माबद्दलचे विशेष अधिकार जे आहेत ते विशेष अधिकार दिलेले होते. बाकी जातीच्या लोकांना मात्र तसे काही अधिकार प्राप्त झालेले नव्हते. तर काही जाती ज्या आहेत तर धार्मिक गोष्टींपासून तर काही शैक्षणिक गोष्टींपासून सुद्धा